थोडी सागरनी आई, थोडे शंखनी शिंपल, कधी चांदणी पुर तुझ्या डोळ्यात वाचले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही आता तयारी केलेली आहे, बॅग वगैरे भरली आहे, चाललेलो आहोत एक सरप्राईज द्यायला कोणाला तरी. आणि आमची नानू पण आमच्यासोबत आहे. नानू इकडे बघ, इकडे बघ. नानू पण आमच्यासोबत आहे आणि आजचं सरप्राईज आमच्यासाठी खूप खास आहे. नाही तुला. सो आता वाजलेले आहेत 10. आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा आईकडे थांबलेलो, त्यांना आईकडे ठेवलेले. मी जाऊन आलो. आता आई पण इथे खाली, ही ऑलरेडी आलेली आहे. आम्ही कुठे चाललो तुम्हाला आत्ता पण अजून थोडीशी पण हिंट आली असेल की काय. आणि तुम्हाला त्या दिवशी जसं मी सांगितलं की तुमच्यासाठी खुश खबर आहे, ती खुश खबर पण तुमच्यासाठी लवकरच मिळणार आहे. आणि काय खुश खबर आहे ती सांगू का? गर्ल्स गँगला जास्त हॅपीनेस आहे. आणि सगळी बघा, ही बघा, ही बघा, या चला. आणि आओ सरकार आओ. सो नाना झोपली आहे आणि आम्ही आता चाललो, जिकडे चाललो तिकडे आम्ही थोडंसं सरप्राईज म्हणून चाललो ना. सीमाबाई त्याला चाललोत ना आपण. सो खूप टायमापासून फाल्गुनी आणि ज्ञाना तिकडे होती. फाल्गुनी मस्त ज्ञानाला झोपवलं आणि मी आलोय घ्यायला. आता आम्ही चाललो सरप्राईज द्यायला. फायनली तुम्हाला लिफ्ट बघून कळालं असेल आम्ही कुठे आलो. आणि ज्ञाना अजून झोपलेली आहे. आता सरप्राईज बघा कसं आहे. सकाळी डायरेक्ट येण्याचा टाइम असतो. ऍक्च्युली आम्ही तिला ठेवून नाही आलो, आम्हाला करमत नाही तिला ठेवून येणं. आणि ज्ञाना आता मोठी मुलगी झाली, खूप छोटी मोठी मुलगी झाली आहे ज्ञाना आता. त्यामुळे आम्ही तिला अजून चांगलं फिरवतो ना. चला सरप्राईज बघा. आणि इथे बघा नवरा सगळी तयारी करतो. एवढं तू केलंच नाही आता? बापरे, नवऱ्याची तयारी बघा किती छान. असा नवरा सगळ्यांना मिळो बाबा. 24 तास ड्युटी करून आला आणि हे बघा 24 तास क्लिनिक वकील. आणि तुम्हाला तर कळालं असेल कोणाचा बर्थडे आहे. तुला म्हणले दिसलास. हे नाहीसा हे बघ, दिस इज फॉर यू नाहीसा ओनली. सिस्टर आहे ना. वेलकम, वडक्कम वडक्कम. बाबा लोक रात्री 12 वाजता पण अशी रेडी होऊन येतात जसं काही आत्ता चालेल. ओरिजिनल फ्लावर्स. ब्युटिफुल केक फॉर ब्युटिफुल गर्ल. छान आहे ना केक. डेकोरेशन सनी दादानी केलंय पूर्ण. ही बघ 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 ही बघ. ही लागेल लागेल बाबू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रचना. हॅपी बर्थडे टू यू.
बापरे कसं वाटलं डेकोरेशन? हे तू गेलं. ऑल क्रेडिट्स गोज टू युअर नवरा. मला माहिती आहे का डेकोरेशन मला आलंय तर मीच अप्रुव्हल दिलं. वहिनींकडे होतं बाकीचं ना. सरप्राईज कसं वाटलं? किती वर्षाची वगैरे नाही लिहिलंय ना. काय ना असू दे 40 तर 40 पण काय एवढा विषय नाही. हे खाली खाली नीवर बसून यार. हा नीवर बसून. हे थांबा बाजूला. ओके ओके चलो 1 2 3. हे कसं वाटलं माझं गिफ्ट? हे गिफ्ट कसं वाटलं बघ उघडून एकदा. हॅपी बर्थडे डिअर एंजल लिहिलंय. एंजल माझा आहे का लिहिलंय का? एंजल माझा नवराच बोलतो. एक बुमरांग पण काढसनी. आम्ही 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 आता घरी गेल्यावर चालू होतो. हे सगळं सेकंडरी आहे. मेन हे आहे लव्ह लेटर. डेअरी मिल्क दिलंय. आरामात. ते लव्ह लेटर मध्ये एवढं लिहिलं असेल ना का रडू येईल म्हणून सध्या नको वाचूस. एवढं काय नाही दिलं. मोठा आला. त्याचे इमोशन्स त्याच्यामध्ये आतमध्ये कोरले गेले असतील. सर्वदामुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अर्चना. हॅपी बर्थडे टू यू. God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आणि प्रत्येक बर्थडे प्रमाणे फाल्गुनीला यावेळेस मिळालेला आहे गिफ्ट नायसा कडून. नायसा नाईस वन. तिला प्रत्येक वेळी नशीब मला नाही पकडलं मी आज. नायसा एवढी एक्साइटेड झाली. छोटी आहे ते तिला खेळवायला. काय माहिती अजून थोडी मोठी झाल्यावर काय करते. हे बघ तुझे कपडे देशील ना तिला घालायला. हे असं नाही करायचं. तुझी कपडे देशील ना घालायला. घे. तर पुन्हा एकदा रचनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फाल्गुनी ये इकडे जरा. ते खाण्यात गुंतय. आणि हा वाढदिवस हिला याच्या पुढच्या आयुष्याला खूप जेवढे पैसे मिळतात त्याचे 10 पट पैसे जास्त मिळावे. आणि सगळ्यांचे आशीर्वाद पण असे खूप जास्त मिळावे. ही कुठून आली मध्ये कोण आहे? सो खूप समाधानाचं आणि समृद्धीचं जाऊ. आणि अजून खूप चांगली प्रगती करू दे. आणि जशी जशी ती आतापर्यंत पोहोचली आहे पटकन 1 मिलियन होऊ दे. आणि आम्हाला मोठी सक्सेस पार्टी देऊ दे. ह्या वर्षीची पार्टी जरा पेंडिंग आहे. ती लवकरच आम्हाला मिळेल ही अपेक्षा आहे. आणि लवकर तू मोठी हो. तुझ्यामुळे राहिली पार्टी. अभी शूट नको करू.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी